महाविकास आघाडीला सर्वात जास्त जागा जवळपास 26 ते 28 जागा त्यांना दाखवण्यात आलेल्या आहेत आणि भाजपला जवळपास 19 ते 21 अशा जागा दाखवण्यात आलेल्या आहेत। अर्थात कुठेतरी भाजप राज्यामध्ये पिछाडीवर जाताना दिसते या वोटर आहे म्हणजे या सर्वेमध्ये 5 राज्याच्या निवडणुकापूर्वी सुद्धा असा रिपोर्ट आला होता, सर्वेचा रिपोर्ट आला होता। परंतु आपल्याला बघितलं असाल ह्या एका लोकसभेत 100, 200, 250 लोक या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतात, त्यावर हा रिपोर्ट तयार होतो आणि तो प्रकाशित करण्यात येतो। पण खरी वस्तुस्थिती काय आहे? मी जेव्हा 35 लोकसभेत जाऊन आलो आणि आता उद्या माढा आणि सोलापूरला जातो आहे, 47,412 लोकांशी मी बोललो, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे। त्यापैकी 16 लोक सोडले तर या देशाचे पंतप्रधान मोदीजी व्हावेत असंच मत भाजीपाला विकणाऱ्यापासून तर पाणीपुरीपासून तर विकणाऱ्यापर्यंत आणि एकदम मध्यमवर्गीय, आर्थिक दुर्बल आणि सर्व समाज, महिला, शेतकरी, सर्व समाज यांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्रामध्ये। त्यामुळं 45+ जागात भाजप आणि महायुती जिंकेल हा माझा दावा आहे। आणि हा दावा केवळ तोंडाच्या वाफा नाही आहे, काही लोकांना तोंडाच्या वाफा फेकण्याची सवय आहे। तुम्हाला जेव्हा निवडणुकीचे निकाल येतील तेव्हा राज्यातले आमचे जे आम्ही 32,000च्या वर सुपर वॉरियर तयार केलेत आणि एक सुपरवायझर वॉरियर 600 घरी जाणार आहे, एका लोकसभेत आम्ही 3.5 लाख घरी प्रवास करणार आहोत। आणि या प्रवासातनं मी तुम्हाला आणि जे काही समर्थन आम्हाला मिळतं आहे त्यातून 100% 45 जागा जिंकून येतील। आणि 45+ म्हटलं आहे मी, 45 नाही म्हटलं आहे, 45+। जर आम्ही चुकलो नाही, काही आमचा कुठे ॲक्सिडेंट झाला नाही तर 48 जागा जिंकू शकतो, ही स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे। या सगळ्या याच्यामध्ये काय साधारणतः फॉर्म्युला काय ठरलेला आहे? कारण अजित पवार गट आणि शिंदे गट आता तुमच्या सोबत आहे, त्यावरती काही कारण महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालेला आहे। काल सुप्रिया सुळे म्हटलं की येत्या 15 दिवसात आम्ही जाहीर करणार। महाविकास आघाडीला उमेदवार सुद्धा मिळणार नाही, ही स्थिती होणार आहे। महाविकास आघाडीला उमेदवारी मिळणार नाही अशी स्थिती होणार आहे। काही उमेदवार जाहीर होतील आणि सोडून चालले जातील अशी परिस्थिती होणार आहे। आणि त्यामुळं आम्हाला आमचा जो महायुतीचा विषय आहे त्यामध्ये आमचे केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचे 3ही नेते लवकरच निर्णय करतील आणि आमचेही उमेदवार लवकरच केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जाहीर करेल। केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जाहीर करतो तो अधिकार ना माझा आहे ना राज्यातल्या कुणा व्यक्तीचा आहे, त्यामुळं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाची वाट बघावी लागेल। सर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा जागेबाबत उदय सामंतांचं एक महत्त्वाचं विधान आलंय की एकनाथ शिंदेंकडे आपल्या किरण सामंतसाठी त्यांनी खासदारकीसाठीची उमेदवारी म्हणजे मागितलेली आहे, तिथून ते लढतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे जागा अजून निश्चित झालेली नाही आहे, मात्र मित्रपक्षांकडून जागेवर दावा व्हायला सुरुवात झाली। म्हणजे उदय सामंत मंत्री त्यांच्या भावासाठीच जागा मागतायत एकनाथ शिंदेंकडे। नाही, उदय सामंत काय बोलले मला माहिती नाही, पण जागा मागणी करणे काही चुकीचं नाही आहे। आम्ही इतक्या जागा मागू, काही जागा ते मागतील, पण शेवटी आमचा फॉर्म्युला काय आहे? शेवटी प्रत्येक सीट आम्हाला जिंकायची आहे, जिंकण्याकरता लढायचं आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेजी किती लढतील, अजितदादा किती लढतील, भाजपा किती लढेल हे महत्त्वाचं नाही आहे। माननीय पंतप्रधान मोदीजी 3ऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील मेच्या महिन्यात, तेव्हा महायुतीचे 45+ खासदार कसे उभे राहतील हा आमचा फॉर्म्युला आहे। पण इथं तर इच्छुकांची मोठी रांग लागलेली आहे, या इच्छुकांमध्येच तर कुठेतरी वाद निर्माण होईल। म्हणजे पुण्यात जर बघितलं तर 3-4 इच्छुक आहेत, कसं करणार आहे? भाजपामध्ये एकदा किंवा महायुतीमध्ये एकदा उमेदवार ठरला, उमेदवार ठरेपर्यंत कॉम्पिटिशन असेल, उमेदवार ठरेपर्यंत मागणी केली पाहिजे। प्रत्येक कार्यकर्त्याचा पक्षाकडे अधिकार आहे मागणी करण्याचा आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या बाजूने कामही करायचा अधिकार आहे। परंतु एकदा निर्णय झाला की भाजपामध्ये मग सारं
त्या ठिकाणी कुणी त्याविरुद्ध काही करत नाही, सर्व कामाला लागतात. सर बारामतीचं काय असणार आहे? कारण अजितदादांनी जरी सांगितलं असतं की आम्ही ती जागा लढवणारच, बारामती तुमचं खास लक्ष राहिलंय, तुम्ही सातत्याने तिथं गेलात. याच्या अगोदर देखील तुम्ही मिशन बारामती केलं होतं, पण काय त्याच्या हाती लागलं नाही. आता तरी हाती लागेल का? म्हणजे दादांच्या, तुमच्या, कोणाच्या तरी? दादानी लढले काय ना आम्ही लढणं काय सारखंच आहे. शेवटी आम्ही महायुती लढतो आहे. त्यामुळं मी एवढा दावा पक्का केला की बारामतीमध्ये करेक्ट कार्यक्रम होईल आमच्या विरोधकाचा, आणि तो करेक्ट कार्यक्रम होणार आहे. दादानी सुद्धा त्यांच्या कर्जतच्या बैठकीत सांगितलं की 4 लोकसभा आणि त्यांना अजून पाहिजे असेल तेवढं काय ते निर्णय करतील, पण बारामतीमध्ये महायुतीत जिंकणार. 51% मतं घेऊन जिंकणार. 51% मतं घेऊन जिंकणारच. बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार या सुनेत्र पवार असाव्यात असा आपला आग्रह असणार आहे का? नाही, मी शेवटी हेच म्हणतो आहे की जो काही उमेदवार ठरेल 51% मतं निवडून येईल, हा माझा दावा आहे. सर, संजय राउत ने कहा है कि बीजेपी जो है वो उद्धव ठाकरे से डरती है, इसलिए अयोध्या में राम मंदिर इनॉग्रेशन के दिन बुलाया नहीं है. वो अगर वहाँ जाएंगे तो उनकी जय जयकार शुरू हो जाएगी, जय श्री राम के बजाय. देखिए, संजय राउत जी के इस बयान पे हमारे नीतीश राणे जी ने पूरा उत्तर दिया है, लेकिन ये पूरा विश्व जानता है, पूरा देश जानता है, देश की सारी जनता जानती है कि मोदी जी के नेतृत्व में और जिस प्रकार से सुप्रीम कोर्ट में जो एविडेंस केंद्र सरकार ने और पूरी सिस्टम ने दिए हुए हैं, ये आनंद होना चाहिए सारे लोगों को कि 527 साल बाद रामलल्ला एक भव्य मंदिर में विराजमान होने जा रहे हैं. तो इसका दुख कुछ लोगों को है, और ये विश्व जानता है कि मोदी जी ने इसके लिए क्या क्या एफर्ट लिए हैं. मोदी जी ने जिस प्रकार से एफर्ट लिए, हमारे सारे विचार परिवारों ने इस प्रकार से काम किया है. फिर 65 साल कांग्रेस पार्टी की सरकार थी, उस समय क्यों नहीं किया गया? अब मोदी जी के नेतृत्व में हो रहा है तो आनंद व्यक्त करना चाहिए, और रामलल्ला सबके लिए ही दर्शन करने के लिए खुले हैं. अब उस दिन के कार्यक्रम में कितने लोगों की व्यवस्था है, क्या है, कितने वहाँ पे क्या क्या व्यवस्था हुई है, ये तो हम नहीं बता पाएंगे. आयोजन समिति की क्या व्यवस्था है वही बता पाएंगे. सर, एकीकडे अदानींच्या विरोधात मोर्चा काढला जातोय मुंबईमध्ये, आणि दुसरीकडे काल शरद पवारांनी त्यांचं कौतुक केलं, त्यांचा आभार मानलेला आहे. काय सगळं याच्यामध्ये म्हणजे महाविकास आघाडीमध्ये एकीकडे उद्धव ठाकरे विरोधात मोर्चा काढतात आणि पवार इकडून उद्धव करतात. काय नाही, मला अपेक्षा होती की जेव्हा शरद पवार साहेबांनी अदानींचं कौतुक केलं तेव्हा काहीतरी एखादा ट्विट उद्धव ठाकरे करतील अशी मला अपेक्षा होती, आणि मी बघितलं की आतापर्यंत काही उद्धव ठाकरे ट्विट केलं नाही. याचा अर्थ उद्धव ठाकरेंनी जे शरद पवार साहेब सांगतात त्याप्रमाणे वागणार आहे, की उद्धव ठाकरेची भूमिका मला काही कळत नाही. उद्धव ठाकरे हे निर्णयच करू शकत नाही कुठल्या विषयाचा. उद्धव ठाकरे हे कुठल्या पॉलिटिकली निर्णय करू शकत नाही, सरकारमध्ये असताना काही निर्णय करू शकले नाही. त्यामुळं एक दिवस असा येईल की शरद पवार साहेब सुद्धा उद्धव ठाकरेंना कंटाळून जातील, आणि उद्धव ठाकरे सुद्धा कंटाळून पवार साहेबांना रामराम करतील. ते कुठे जातील? पवार साहेब कंटाळले तर कुठे जातील? पवार साहेब कुठे जातील? तर पवार साहेबांनाच विचारावं लागेल, कारण उद्धव ठाकरेंना कंटाळले तर दुसरा पक्ष कुठला राहतात? कुणाबरोबर जायचं? उद्धव ठाकरेंजीच्या बद्दल मी सांगितलं आहे की जर शरद पवार साहेबांनी अडाणीचं कौतुक केलं आहे तर उद्धव ठाकरेंनी ट्विट का केलं नाही त्यांच्या विरुद्ध की पवार साहेब तुम्ही आमचे महाविकास आघाडीचे नेते आहात, तुम्ही हे चुकता आहेत, तुम्ही या गंभीर व्यक्तीला त्या ठिकाणी व्यक्तीकडनं असा CSR स्वीकारला आहे वगैरे वगैरे जे काय असेल. खूप वाट बघतो आम्ही उद्धव ठाकरेंची, त्यांच्या भूमिकेची. येत नाही आहे. त्यामुळं मला वाटतं की एक दिवस असा येणारच आहे की जसं सरकार गेलं तसं महाविकास आघाडीमध्येही मी परवा सांगितल्याप्रमाणे निवडणुकीच्या उमेदवारीचे फॉर्म भरेपर्यंत महाविकास आघाडीमध्ये अनेक तुकडे दिसतील, आणि त्यामुळं आणि मतदानाच्या दिवशी तर ज्या दिवशी मतदान होईल
त्या दिवशी अपनी पार्टी बचाव इथपर्यंत महाविकास आघाडीचे धिंदवडे निघणार आहे हे मी 100% सांगतो. सुप्रिया सुळे म्हणतात की कॅबिनेटमध्ये गँगवॉर सुरू आहे आणि ज्या पद्धतीने एकमेकांच्या वरती आरोप करणं किंवा एकमेकांच्या बद्दल बोलणं. महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्री असतानाच्या सरकारपेक्षा 1000 पटीनं चांगलं सरकार महायुतीचं आहे. त्यामुळे त्या सरकारची तुलना आणि या सरकारची तुलना जर माननीय सुप्रियाताईंनी केली तर त्यांना पुढं मग बोलायची इच्छा होणार नाही. सरकार सध्या शहरामध्ये निवडणुका नसल्यामुळे किंवा नगरसेवक नसल्यामुळे सामान्याचे कामं होत नाहीत. अनेकदा तक्रारी नागरिक जे आहेत ते घेऊन जायचं कुणाकडे हा विचार करत आहे. 2 वर्ष झालं पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक नाही. आता हा प्रश्न सुप्रीम कोर्टमध्ये पेंडिंग आहे. हा काही भाजपाने थांबवला नाही आहे. सुप्रीम कोर्टमध्ये प्रभाग रचनेला धरून महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाही. महाविकास आघाडीने चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना केली, महायुतीने ते दुरुस्त केली. त्याविरुद्ध महाविकास आघाडीचे नेते सुप्रीम कोर्टात गेले आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे निकाल लागेपर्यंत आता ही वाट बघावी लागणार, त्यांनाही बघावी लागणार, आपल्याला बघायला लागेल, जनतेला बघायला लागणार. शेवटी सुप्रीम कोर्टाकडे केस आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट बघू. चालेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.